Hare Ram Krishna Hare Ram
पवित्र तो देह वाणी पुण्य पंथ पवित्र तो देह वाणी पुण्य पंथ पवित्र तो देह वाणी पुण्य पंथ पवित्र तो देह वाणी पुण्य
तो देह वाणी पुण्यवंत
पवित्र तो देहा वाणी पुण्यवंता जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंताने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या देव राजा चरणीची माती धावत चालती मागे मागे तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या काय त्या उरले वेगळे अनेका वैकुंठ नायका जया कंठी तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या हे तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणिका तयाच्या चिंतने करतील दोषी जळतील राशी पातकांच्या पांडुरंगा करू प्रथम चरणा संतांची
कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका वयांची क्रिया होय सकल विद्यांच्या विकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता हृदय हे आपुले चौपाळण्या भरे भरी बैसवू पाऊले श्री गुरूंचे तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदा निश्चितं साधु संन्यास योगं मुख्यस्य वेदांत शास्त्रार्थं नमो नारायणी परब्रह्मस्वरूपम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन गुरुचराचे मी कला तो सरी काही जणी बोलतो चिन्याची भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्यांच्या सुपूर्वाने तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचे सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीराचा महाविष्णूचा अवतार स्वामी सखा माझा ज्ञानेश्वर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्री संत जगद्गुरु तुकोबराय महाराजांचा अभंग असून या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबराय महाराज भगवत नामचिंतनाचा एक आगळा वेगळा खुलासा आपल्या पुढे देतात नाही एक आगळा वेगळा खुलासा बघा पवित्र तो देह वाणी पुण्यवंत ज्यांचा देह पवित्र आहे ज्यांची वाणी पुण्यवान आहे देव भक्त आणि नाम या त्रिवेणी संगमाचे एक विशेष चिंतन आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय महाराजांनी सांगितलं आहे विठ्ठल हो महाराज म्हणतात किंवा पवित्र तो देह ज्यांचा देह पवित्र आहे कशानं पवित्र आहे ज्यांची वाणी पवित्र आहे ती कशाने पुण्य आहे जो वदया चित्त सर्व काळ जे आपल्या मुखानं सर्व काळ भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतात त्यांचा देह खऱ्या अर्थानं पवित्र सांगितला आहे बरं आशांचं चिंतन केल्यानंतर काय फायदा होतो जळतील राशी पातकांच्या त्यांच्या नामाचं चिंतन केल्यानंतर किंवा जे त्यांचं नामचिंतन करतात त्याचं नामचिंतन आपण जर आपल्या मुखानं केलं तर जळतील राशी पातकांच्या बरं ही संत महात्मे भक्त मंडळी भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतात बरं त्यांच्या जीवनामध्ये त्यांना काय फायदा होतो देव चिरग चरणी माती धावत चालती मागे मागे तो भगवान परमात्मा त्यांच्या मागे आगे मागे फिरत असतो नाही बरं आणि याचा परिणाम इतका भयंकर होतो इतका चांगला परिणाम होतो भगवान परमात्म्याचं सदैव नामचिंतनाचा परिणाम की डायरेक्ट भगवत स्वरूपाची संत महात्मे मंडळी भक्त मंडळी होऊन जातात देव चिरज चरणीची माती त्याच्या पुढचे मी तुम्हाला सांगतोय की बाबा काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायका जायकंठी ज्यांच्या मुखामध्ये ज्यांच्या कंठामध्ये भगवान परमात्मा आहे तर अवघा योनी प्रकाश त्यांच्यामध्ये भगवान परमात्म्यामध्ये काही भिन्नता राहत नाही आणि अशा संत महात्म्यांचं नामचिंतन केल्यानंतर जळतील राशी पातकांच्या आणि पुढे महाराज सांगतात तुका म्हणे देव भक्ताचा संगम ज्या ठिकाणी देव आणि भक्त एकत्र येतात तेथे एक वेगळी नदी उत्पन्न होते त्या वेगळ्या नदीचं नाव म्हणजे तेथे ओघ नाम तेजनेता आणि ते नाव त्या ओघातलं नाम जर आम्ही जर आमच्या मुखानं जर घेतलं तर काय परिणाम होईल तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या विठ्ठला श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे मायबा संत महात्मे मंडळी परमपदाला जाऊन पोचतात ते कशा पद्धतीनं पोचतात याचं दिग्दर्शन या अभंगामध्ये केलेलं आहे खऱ्या अर्थाने भक्त भगवत स्वरूप होतो भक्त भगवान परमात्म्याच्या डायरेक्ट आसनावरती रूढ होतो नोहे तर भगवान परमात्माच होऊन जातो नाही बाबा त्याचं साधन सांगत असताना की बाबा ही संत महात्मे नेमकं काय करतात ही भक्त मंडळी नेमकं काय करतात याचं दिग्दर्शन करत असताना याचं विश्लेषण करत असताना अल्पसा परिहार देणं हे माझं कर्तव्य समजून गेल्या काही महिन्यांपूर्वी ज्यांचं निधन झालं असं म्हटलं जातं
ब्राह्मण गावागावात भेटतो आहे, गावागावात ब्राह्मण भेटतो, पण ते ब्राह्मण वारकरीच असतात असं काही नाही. ते भलेही शैव भोलेबाबाचं पठण करत असतील, भले महाविष्णू भगवान परमात्म्याचं पठण करत असतील, पण हा संप्रदाय वारकरी संप्रदाय एक भूदेवता म्हणून ज्या देवतेला पाहिलं जातं ती म्हणजे ब्राह्मण देवता आहे ना, भूदेवता म्हणून त्यांच्याकडे पाहिल्या जातात. मग त्यांची कीर्तनाची पद्धतीसुद्धा आपल्यासारख्याला आकलनाच्या पलीकडे राहते. नारदी कीर्तन माऊलीला आम्ही लहान असायचो तर नृसिंह स्वामी मठामध्ये आळंदीला ती नारदी कीर्तन असायची. मग त्या नारदी कीर्तनामध्ये अशी आपल्यासारखी टाळकरी मंडळी नसतात. त्या कीर्तनकारानं टाळ घ्यायचा, ते पेटी मास्तरनी स्वर द्यायचा आणि त्या तबला वादकांनी तबला वाजवायचा आणि बाकीच्यांनी त्यांच्याबरोबर भजन म्हणत म्हणत ते कीर्तन श्रवण करत असं ते नारदी कीर्तनाची परंपरा आहे. त्या कीर्तनाची कक्षासुद्धा काही आगळी वेगळी नाही बा. आणि ती परंपरा सोडून एखादा ब्राह्मण देवता आपल्या वारकरी संप्रदायात तिथं असेल तर ती अतिशय दुर्मिळ पद्धतीने आहे आणि अतिशय दुर्मिळ हेरा आपल्या गावातून उत्पन्न होतो, आपल्या गावातून कुठंतरी उगवतो. ही एक मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि एक खेदाची गोष्ट अशी, एक नाराजगीची गोष्ट अशी, तो उगवलेला हिरा कुठंतरी आपल्यातून दौडून जातो मायबा आणि त्या दवडलेल्या हिऱ्याच्या प्रित्यर्थ आज हे कीर्तन विठ्ठल. तो हिरा दुसरा कोण नाही. संपूर्ण परिसरानं ज्यांना आदरानं गुरुजी म्हणावं, लहान असो वा मोठा असो, ज्यांना आदरानं गुरुजी म्हणावं, ज्यांच्याकडं लहान मोठा असा भेद नव्हता, अशा प्रेमळ अंतःकरणाचं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय गुरुजी विठ्ठल. वारकरी संप्रदायामध्ये एक आगळं वेगळं नाव म्हणजे गुरुजींचं घेतलं जायचं. अनेक जी परंपरेची मोठी फळं असायची त्या फळामध्ये एक मानाचं कीर्तन म्हणजे गुरुजींचं कीर्तन असायचं. आणि वैकुंठवासी गुरुनाम गुरु विठ्ठल बाबा अंदरसुलकर यांचे एक पटशिष्य म्हणून गुरुजींचं नाव सुद्धा परिसरामध्ये पठ्ठ्यात असायचं. आणि जी बाबांची परंपरा तीच गुरुजींनी पुढे चालू ठेवली आणि त्या परंपरेचा आज कुठंतरी शेवट होतो आणि त्या शेवटा प्रित्यर्थ आजचं हे कीर्तन आहे विठ्ठल. बघा बाबा, संत महात्मे भक्त मंडळी ही जातात पण ते जिवंत असताना सुद्धा तुमच्या आमच्याकडून काहीतरी कार्य करून घेतात आणि गेल्यानंतर सुद्धा काहीतरी आपल्याकडून भगवत चिंतनाचं कार्य करून घेतात. त्याची पावती म्हणजे गुरुजींचं हे पुण्यस्मरण आहे विठ्ठल. मी जर अनेक काही जर गुरुजींविषयी जर बोलायला गेलो तर कदाचित गुरुजींना सुद्धा ते आवडणार नाही, कारण की संत महात्मे त्यांना स्तुती आवडत नाही. स्तुती अथवा निंदा स्वतः संत महात्मे सांगतात, स्तुती अथवा निंदा करावी देवाची, व्यर्थ मानवाची करू नये. व्यर्थ मानवाची स्तुती करू नये किंवा संत महात्म्यांना ती स्तुती आवडत नाही मायबा. कदाचित गुरुजींना सुद्धा आवडत नसेल, पण काय ना त्यांची स्तुती करण्याचा एक फायदा आहे. संत महात्म्यांच्या भक्त मंडळीची स्तुती करण्याचा एक फायदा आहे. आपल्या वाणीला कृतार्थ प्राप्त होते विठ्ठल. आणि त्या गुरुजींच्या दशम पुण्य मासिक पुण्य श्राद्धानिमित्तानं पुण्यस्मरणानिमित्तानं आजचा हा अभंग तुमच्या सेवेसाठी निवडला आहे. सेवेसाठी आवर्जून बऱ्याच मंडळींनी माझं नाव सुचवलं, कारण की आता काळ वाईट आलेला आहे नाही. आणि ह्या एवढ्या हलकीच्या धगधगीच्या जीवनामध्ये, एवढ्या धगधगीच्या वातावरणामध्ये कोणीतरी बाहेरच्या कीर्तनकाराने यावं. त्यांनाही कुठंतरी बंधनं असतात आणि आपल्यालाही कुठंतरी बंधनं असतात बाहेरची माणसं येण्यासाठी. पण मग आपल्या परिसरातल्या माणसांनी आपली माती आपली माणसं म्हणून भगवत चिंतनाचं कार्य करावा म्हणून हा वेळ मिळवला. बघा मायबाप, आजच्या सेवेसाठी घेतलेला अभंग सुंदर असा अभंग आहे आणि याची मैफिल आहे ना मायबाप, आजची ही सभा आहे ना, ही भगवत भक्तांची सभा आहे मायबाप, भगवत भक्तांची सभा आहे. अतिशय सुंदर वातावरणामध्ये असं वाटत नाही की गुरुजींच्या पुण्यस्मरणानिमित्तानं हे कीर्तन आहे. कदाचित असं वाटतंय की गुरुजी आपल्यामध्ये बसलेले आहे, गुरुजी आपल्यामध्ये बसलेले आणि त्यांच्या वाढदिवसाचंच कीर्तन की काय असं वाटतंय विठ्ठल. आजही लांबवर कुठं जर गेलं तर लोक गुरुजींची आठवण काढतात. आता 2 महिन्यापूर्वीचा किस्सा आहे बघा. मी इगतपुरीला कार्यक्रमाला गेलो होतो.
इगतपुरीला कार्यक्रमाला एक सदग्रस्त ही विठ्ठल बाबांचे एक निष्ठ वारकरी होते. ही विठ्ठल बाबा अंदर सुटत म्हणजे आपण ज्यांना गोटीराम बाबा म्हणतो. गोटीराम बाबांची प्रवचनं ते काळाराम मंदिरामध्ये नाशिक येथे चातुर्मासामध्ये ती प्रवचनं ऐकायची आणि त्या प्रवचनासाठी गुरुजी काही दिवस उपस्थित असायचे आणि त्या माणसाला गुरुजींची आठवण झाली आणि त्यांनी माझ्याकडून गुरुजींची आठवण अहो तुमच्या गावचे ते सुभाष गुरुजी ते कसे तो काय करतात ते. त्यावेळेस मी त्यांना एक हळव्या अंतकरणाने सांगितलं बाबा तुम्ही ज्यांना विचारता ना त्यांचं आताच काही महिन्यापूर्वी निधन झालं. अतिशय म्हणजे बघा काही लोकांना विश्वासच बसत नाही. गुरुजी इहलोक सोडून परलोकात गेले. विठ्ठल आजच्या या सेवेसाठी आवर्जून उपस्थित आपल्या परिसरातली सर्व वारकरी मंडळी, मावल्या, बंधू भगिनी आणि त्याचप्रमाणे गुरुस्थानी असलेली ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी. आता बघा एका म्हणता बरे तुझे सहजची निंदिली. कसं एकाला चांगलं म्हटलं तर एकाची निंदा सहज घडल्या जाते. शिवराम दादा चांगलं गाणं गातात, चांगलं गाणं ते गातातच, खऱ्या अर्थानं चांगलं गाणं गातात. पण मग त्यांच्या शेजारी सार्थक दादा आहेत, मग ते काय बेसूर गातात का? ते सुद्धा चांगलंच गातात. पण शिवराम भाऊला चांगलं गातात असं म्हटल्यानंतर सार्थक भाऊंची न कळत निंदा घडली जाते. त्यामुळं त्यांचे बंधू, दोन्ही रोकड बंधू, त्यांचा आवर्जून नामोल्लेख करावा लागेल की त्यांच्याकडून आजपर्यंत एकही एकादशी टळली गेलेली नाही. म्हणजे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या बघा. मायबाप अतिशय शेतकऱ्याचं जीवन आपण पाहतो, अगदी कामाचा पिरियड आता चालू. अतिशय महत्त्वाची कामं एका ठिकाणी महाराज मानतात किंवा मडे झाकून या करावी पेरणी, म्हणजे असा प्रसंग आज वडवलेला आहे मायबाप. महाराज म्हणतो बाबा आजचा हा प्रसंग इतका महत्त्वाचा आहे की एखाद्या तुमच्या घरात एखादी व्यक्ती गेली आणि तुमची पेरणीची वेळ जवळ आली तर महाराज सांगतो बाबा ते मड नंतर जाळा, पहिले पेरणी करून घ्या. त्या मड्याची म्हणजे त्या अंत्यविधी तुम्ही नंतर करा, त्या मृतदेहाची विल्हेवाट तुम्ही नंतर लावा. अतिशय महत्त्वाचा काळ म्हणजे पेरणीचा काळ चालू आहे आणि त्या काळात सुद्धा सर्व ही ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी रोकड बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे ज्यांना 2 गावांचा वारसा लाभलेला आहे, जे दोन्हींच्या मधोमध आहेत असे सागर महाराज, त्याचप्रमाणे पखवाजाची साथ करण्यासाठी आदरणीय महेश महाराज उर्फ सोमादादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायातली सेवा करत पशुसेवा करत असे डॉक्टर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आता कोणाकोणाची नावं घ्यावे. आदरणीय गुरुजींचे सुपुत्र गुरुजींच्या अधिष्ठान रूपाने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे ही सगळी सेवेकरी मंडळी, आदरणीय काका असतील, आदरणीय दुसरे काका असतील आणि सगळेच काका असतील, आमच्या माया मावल्या. एक काम करतो ना मी, सगळ्यांचं नाव घेण्यापेक्षा सामुदायिक सर्वांना नमस्कार करतो. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, सगळ्या वारकरी संतांच्या चरणी एकदा विनम्र होऊन नतमस्तक होतो आणि महाराजांच्या सेवेला सुरुवात करतो. बघा, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे, अतिशय महत्त्वाचा अभंग आहे. भगवत नामचिंतनाच्या जोरावरती संत महात्मे भक्त मंडळी कुठल्या पदापर्यंत पोहोचतात याचं दिग्दर्शन करणारा अभंग आहे. या ठिकाणी जगद्गुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा महाराज सांगतो बाबा, पवित्र तो देह, जो देह पवित्र आहे असे म्हणणारे तुकोबारा, त्यांच्या अजून काही अभंग जर आपण पाहिले तर त्या अभंगामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की बाबा जगद्गुरु श्रीमंत तुकोबारा म्हणतात बाबा पवित्र तो देह. पण देहाचं चिंतन आपण जर बारकाईने केलं, देहाचं चिंतन जर आपण वरवर जरी केलं तर आपल्या एक लक्षात येईल
की देह कुठल्या अँगलने पवित्र आहे. देहाचं आपण सूक्ष्म चिंतन केलं. बघा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात बाबा शरीर हे विटाळाचे आळे, शरीर विटाळाचं आळं म्हटलेलं आहे. हा शरीर रोगाचे थारोळे. हा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे. बघा जगद्गुरु तुकोबरा म्हणतात बाबा पवित्र तो देह. एका बाजूला म्हणतात पवित्र तो देह आणि दुसऱ्या बाजूला म्हणतात शरीर विटाळाचे आळे, शरीर रोगाचे भांडार, शरीर रोगाचं थारोळं. या देहाला एक नाना प्रकारच्या उपमा ह्या वेगवेगळ्या पद्धतीने दिलेल्या नाही बा. आणि या देहात जर आपण बारकाईने जर चिंतन केलं, बघा या देहाची कुठली गोष्ट पवित्र आहे, कुठलीच गोष्ट पवित्र नाही बा. या देहाच्या मुखातून निघणारे काही काही शब्द खूप अपवित्र असतात नाही बा. काही लोकांचं बोलणं जर आपल्या कानावरती जर पडलं तर नको नको असं वाटतं. अशी काही वाणी अपवित्र नाही बा. बघा देह अपवित्र आहे. काहीच्या मुखातून जी लाळ गळते नाही बा, ती लाळ एखाद्या मिष्टान्नावरती पडली किंवा एखाद्या जेवणावरती पडली तर ते जेवण सुद्धा आपल्यासाठी पवित्र नाही मानलेलं नाही बा. या नाकाचा जर विचार केला आपण, शरीराचे आवाज एक आवाज तुम्हाला सूक्ष्म चिंतन सांगतो, बारकाईने चिंतन सांगतो, लक्षात द्या तुम्ही. बघा जगद्गुरु तुकोबरा म्हणतात बाबा पवित्र तो देह, पवित्र तो देह. त्या देहात जर आम्ही बारकाईने चिंतन केलं, मुखातून पडणारी लाळ अपवित्र, नाकातून पडणारं ते मटेरियल अपवित्र, बोलत चाला ना अपवित्र, बरोबर. कानातून पडणारा तो मळ अपवित्र, कानातून. आता वरचं चिंतनच भरपूर झालं, बाकीचं चिंतन करण्यात मजा नाही. बघा शरीराचं कुठलाही अवयव महाराज, शरीराचं ही चमडी फक्त माणसाला चांगली दिलेली भगवान परमात्मा. हा माऊली महावैष्णव ज्ञानोबाला सांगतात बाबा, त्या मदलसे प्रकरणामध्ये सांगतात, हा देह नाशिवंत वरी जन्म घातले रे कीटकांचा सांगा, रव रव दुर्गंधी रे अमंगळते बाधा, स्मरत्यार्याला शरण जाई गोपाळ. बघा माऊली महावैष्णव ज्ञानोबाला सांगतो बाबा रव रव दुर्गंधी रे. आता वास येतो म्हटल्यानंतर काय ती चांगली गोष्ट. आता पवित्र गोष्टीचा मुळातच वास येत नाही, आणि मुळातच जी पवित्र गोष्ट असते ती गोष्ट सर्वांच्या मनाला पावित्र्य करणारी गोष्ट असते, आणि ज्या ठिकाणी दुर्गंधी असते त्या ठिकाणी पवित्र गोष्ट असू शकत नाही मायबाप. म्हणून या देहाला जगद्गुरु तुकोबरा पवित्र पवित्र म्हणतात खरं, पण नेमकं कोणाचं देह पवित्र, कोणाचं देह पवित्र, कोणाचं देह पवित्र असं सांगत असताना श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा म्हणतात बाबा, ज्यांच्या वाणीतून भगवान परमात्म्याचं अखंड नामचिंतन घडतं अशांचा देह पवित्र. अभंगाचं पहिलं
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. ज्या देहाचं आम्ही बारकाईने जर चिंतन केलं तर त्याचं कुठलंच अंग पवित्र नाही बाबा, पवित्र नाही. आणि जगद्गुरु तुकोबा सांगतो की बाबा पवित्र तो देह, पण कोणाचा देह पवित्र? जो वद्याच्युत सर्व काळ, जो भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतो, भगवान परमात्म्याचं भजन करतो, अशांचं देह खऱ्या अर्थानं पवित्र मानलेला आहे माझा. पुन्हा या पदाचं जर आपण बारकाईने जर चिंतन केलं, बारकाईने सूक्ष्म चिंतन केलं तर यामध्ये द्विरुक्ती दोष लागलेला आहे माझा. द्विरुक्ती दोष बघा, पवित्र तो देह, देह म्हटल्यानंतर वाणी येते, देह म्हटल्यानंतर माणसाचे हात येतात, देह म्हटल्यानंतर माणसाचे पाय येतात. देह म्हटलं की संपूर्ण देह, मग काय असेल? कान, नाक, डोळे, हात, पाय, सगळीचे सगळे अवयव देहाच्या संबंधाने असतात नाही बा. पण या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा महाराज काय सांगतात की बाबा पवित्र तो देह पवित्र आहे. तुम्ही सांगितलं ज्यांच्या मुखातून भगवान परमात्म्याचं नामचिंतन घडतं, ज्यांच्याकडून भगवान परमात्म्याचं नामचिंतन घडतं, अशांचा देह पवित्र आहे. आम्हाला समजलं नाही बाप. पण जगद्गुरु तुकोबा परत सांगतात की बा वाणी पुण्यवंत हे आम्हाला कळलं नाही. असं दुरुक्ती दोष करण्याचा काही संबंध नाही ना. जर देह पवित्र आहे त्याचे हात पवित्र आहे, ज्याचा देह पवित्र आहे त्याचे डोळे पवित्र आहे, ज्याचा देह पवित्र आहे त्याचं मुख पवित्र आहे. पण वाणी पुण्यवंत, वाणी म्हणल्यानंतर त्या देहाचा एक अंग म्हणजे वाणी मायबा. आणि त्या वाणीला सुद्धा जगद्गुरु तुकोबा सांगतात की बाबा यांची वाणी पवित्र आहे. कशा पद्धतीनं पवित्र आहे त्याचा अर्थ असा सांगितला जातो की बाबा जगद्गुरु तुकोबा म्हणतात की बाबा जे भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतात, जे भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतात त्यांची वाणी पवित्र असते, म्हणजे त्यांचे शब्द पवित्र असतात. हा, जयाचे पिसाट शब्द सुखी येती तर अमृताचे कोंब. बघा माऊली महावैष्णव ज्ञानोबा ज्ञानेश्वरमध्ये सांगत असताना सांगतात की बाबा जयाचे पिसाट शब्द मायबाप, त्यांचे प्रेमळ शब्द जीवाचं कल्याण करतात यात नवल नाही. त्यांचे प्रेमाचे शब्द आपल्या जडजीवाचं कल्याण करतात यात नवल नाही. त्यांचे शिव्या सुद्धा माणसाला पवित्र करणाऱ्यात मायबाप. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांच्या अभंगांमध्ये सुद्धा काही काही शिव्या आलेल्या आहेत मायबाप. किती सांगू तारी नाही कधी भक्ती पुढे नाही कधी बक्कीचे पुढे शिंदडीचे रडतीला, पुढे शिंदडीचे रडतीला. महाराज सांगतात बाबा आतापर्यंत भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा मी सांगत होतो, आता ऐकलं नाही, पुढे शिंदडीचे रडतील. त्यांच्या शिव्या ऐकून जनजीवाचं कल्याण झालेलं आहे मायबाप. बघा त्यांच्या शिव्या आज आपल्यासाठी अभंग बनलेले नाही. अभंग म्हणजे नेमकं काय? ज्याचा कधीही भंग होत नाही. हा, आमच्या माया मावल्या आदरानं ते माझ्या जनाबाईच्या अभंग वाचत. अरे अरे विठ्ठा मूळ मायेच्या कारट्या तुझी रांडरणकी झाली. बघा ही जनाबाईची शब्द आहेत मायबाप. आम्ही आमच्या वाणीला पवित्र करण्यासाठी ते अभंग म्हणतो मायबाप. म्हणजे ते वाणी सुद्धा संत महात्म्यांचे पवित्र आहे. विठ्ठल देह पवित्र आहे, संत महात्म्यांचा देह पवित्र आहे. जगद्गुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा महाराज सूक्ष्म देहाचं चिंतन सांगत नाही, कारण देहाचं चिंतन सांगितलं. या स्थूल देहाचं चिंतन सांगतात नाही बा. स्थूल देहाला म्हटलंय पवित्र तो देह, पण कोणाचं देह पवित्र आहे? ज्यांच्या मतातून भगवान परमात्म्याचं अखंड नामचिंतन घडतं, ज्यांच्या प्रमाणे याला म्हणतात नाही. त्यामुळे ना भावबंधांपासून लोक लांब का जातात याचं कारण म्हणजे सागर बाबा आहे. बघा म्हणजे भावबंधाच्या पुन्हा भावबंधालाच माहिती राहतात नाही.
बघा अतिशय महत्त्वाचं प्रमाण योग्य ठिकाणी अतिशय महत्त्वाचं प्रमाण हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्र जीव हे देह त्याचा. जे भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतात आशांचं देह पवित्र आहे. म्हणजे स्थूल देहालाच म्हटलेलं आहे मागा, पण त्यासाठी काय करतात अखंड नामचिंतन. जो वदे अच्युत सर्व कदा नाही, जो वदे अच्युत कदा त्यांचा देह पवित्र नाही, अपवित्रच. हा जो वदे अच्युत कधी मध्ये नाही सर्व काळ, जो वदे अच्युत सर्व काळ त्यांचा देह पवित्र सांगितलंय मागा. जो वदे अच्युत सर्व काळ त्यांची वाणी पुण्यवान आहे. विठ्ठल विठ्ठल. बघा माऊली महावैष्णव ज्ञानोबरांच्या मुखातून आलेली ज्ञानेश्वरी सचिता नंद बाबांनी ही लिखित केलेली आहे मायबा. बघा त्या ज्ञानेश्वरीचं भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरे. त्या ज्ञानेश्वरीचं चिंतन केल्यानंतर बघा ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. थोडा स्वराचा आवाज वाढवा. हरी हरी विठ्ठल विठ्ठल. भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी भाव कृपा करी हरी. ज्ञान होय अज्ञानाचे. त्या ज्ञानेश्वरीचं निश्चित चिंतन जर केलं तर ज्ञान होय अज्ञानाचे ऐसा वर्या ठिकेले. त्या ग्रंथांचं एकतरी गोवी अनुभवावी अशी म्हणणारी माऊली महावैष्णव ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी. बघा ज्ञानेश्वरीची एक जर गोवी आपल्या जीवनामध्ये आम्ही जर अनुकरण केलं तर आम्ही सुद्धा ब्रह्मस्वरूप ब्रह्म साक्षात्कारासाठी पात्र हो असे संत महात्म्यांची वचन आहेत. म्हणून त्यांची वाणी पवित्र आहे. बघा आणि अशी संत महात्मे ज्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतात, जी संत महात्मे भगवान परमात्म्याचं नामचिंतन करून ज्यांनी आपला देह पवित्र बनवला, आपल्या वाणीला कृतर्थता मिळून आपली वाणी पुण्यवान बनवली, त्यांची वाणी सुद्धा जनाच्या कल्याणासाठीच आहे. आशांचं चिंतन केल्यानंतर काय फायदा होतो अभंगाचं दुसरं चरण. त्यांचं चिंतन केल्यानंतर यामध्ये सुद्धा जे संत महात्मे जी भक्त मंडळी भगवान परमात्म्याचं अहोरात्र नामचिंतन करतात, सर्व काळ भगवान परमात्म्याचं नाम आपल्या मुखामध्ये धारण करतात, त्यांची वाणी पवित्र आहे, त्यांचा देह पवित्र आहे मायबाप. ते अशांचं जर चिंतन केलं तर आपल्या जीवनाला काय फायदा होतो मायबाप. बघा संत महात्म्यांची नामस्मरण जर आम्ही जर आपल्या मुखानं केलं तर तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. बघा संत महात्म्यांचं नामचिंतनाचा फायदा, संत महात्म्यांच्या नामचिंतनाचा फायदा, जी संत महात्मे भगवान परमात्म्याचं अहोरात्र नामचिंतन करतात त्या संत महात्म्यांच्या नामचिंतनाचा फायदा जळतील पापे जन्मांतरीचे. संत महात्म्यांच्या नामचिंतनाचा फायदा बघा जे माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे समाधी संजीवन हरिपाठ ज्यांचं भजन समाधीमध्ये समाधी अवस्थेत सुद्धा आज आपल्याला ऐकायला मिळतं, असे माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे. त्यांच्या नामचिंतनाचा फायदा एका ठिकाणी संत महात्मे सांगतात, हा ज्ञानदेव म्हणता माया
वर्षभर काम करतात, वर्षभर काम करतात. उन्हाळ्यात त्याला कामच राहत नाही. ते 2 महिने असे बांधून ठेवले जातात. ज्या वेळेला पाऊस पडतो आणि शेतकरी राजा येतो, आता सगळी तयारी करतो आणि बैला ज्यावेळेस पहिल्या अवताला बांधतो ना, त्यावेळेस त्या बैलांची गंमत जशी होती ना, तशीच आमची गंमत झाली. विठ्ठल बरेच दिवस खंडन पडलं, त्यामुळं थोडंफार इकडे तिकडे होणारच आहे. आणि पुढं आपण बाहेर आपलीच माणसं. चला असो. ज्ञानदेव म्हटला माया गेले समोळ विलया. माऊली महावैष्णव ज्ञानोबरांच्या नामचिंतन काय फायदा होतो तर गेले समोळ विलया. जगद्गुरु तुकोबाराच्या नामचिंतनात तुकाराम नाम घेता तापे धन्य तुकोबा समर्थ येणे केला हा पुरुष. जगद्गुरु तुकोबाराच्या नामचिंतनाचा फायदा बघा. एकनाथ नाम घेता सुख वाटली चिंता अनंत गोपाळा. बघा शांती ब्रह्मनाथ बाबांच्या नामाचा महिमा, निवृत्तीनाथ दादांच्या नामात सुद्धा महिमा सांगितला. निवृत्ती म्हणता होय निवृत्ती मायबाप. त्यांचं नामचिंतन जर आपण केलं तर या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आपण निवृत्त हो. किंवा निवृत्तीनाथ स्मरणी सुख शांती पावलो. त्या निवृत्तीनाथांचं स्मरण केल्यानंतर सुख आणि शांतता आम्हाला लाभले जाते मायबाप. ही संत नामाचा महात्म्य तयाचे चिंतन तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. त्यांच्या नामाचं चिंतन जर आम्ही अहोरात्र जर केलं, संत महात्मे ज्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतात त्यांचं नामचिंतन आम्ही जर आमच्या मुखातून जर केलं तर जळतील राशी पातकांच्या. दुसरा अर्थ असं सांगितलं जातो सागर बाबा की बाबा जी संत महात्मे त्या भगवंताचं नामचिंतन करतात, जी संत महात्मे त्या भगवंताचे नामचिंतन करतात तयाचे चिंतन तरतील दोषी. म्हणजे त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन घेता नाम विठोबाचे राम. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन घेतल्यानंतर हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केल्यानंतर आमच्या पदी पुण्य पडणार आहे. त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केल्यानंतर आमचा जन्ममृत्यूचं फेऱ्या चुकणार आहे. त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केल्यानंतर आमच्या पापाची निवृत्ती होणार आहे. विठ्ठल तयाच्या चिंतने तरतील दोषी. अतिशय दोषातले दोषी जे अभक्त आहेत ते सुद्धा तरुण गेल्याचा दाखला आम्हाला पुराणामध्ये पाहायला मिळतो. बघा जी संत महात्मे त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतात त्यांची वाणी पवित्र आहे, त्यांचा देह पवित्र आहे, वाणी पवित्र आहे. त्यांच्या नामचिंतनानं जडजीवांचा उद्धार होतो. जे ज्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतात त्याच्या नामचिंतनानं ते जडजीवांचा उद्धार होतो. हे सगळं खरं आहे. पण जी संत महात्मे त्या भगवान परमात्म्याचं अहोरात्र सदैव नामचिंतन करतात तर मग त्यांच्या जीवनाला काय परिणाम होतो, काही फायदा होतो का, याचा दाखला अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात.
ती मागे मागे. त्या भगवान परमात्म्याचं अहोरात्र नामचिंतन करणारी भक्त मंडळी, संत महात्मी मंडळी असतात. त्यांचं नामचिंतन, ते भगवान परमात्म्याचं नामचिंतन अहोरात्र करतात. त्याचा परिणाम असं सांगितलं जातं, बाबा देवैची रज चरणीची माती. थोडा सुरू आहे, चरणीची माती. तर त्या भगवान परमात्मा जगाचा मालक, ब्रह्मांडाचा नायक असणारा भगवान परमात्मा, ब्रह्मांडाचा नायक असणारा भगवान परमात्मा त्या भक्त मंडळीच्या, संत महात्म्यांच्या चरणाची इच्छा करतो. माझा पुराणामध्ये अनेक दाखले आपल्याला पाहायला मिळतील. भागवत कथेचं जर आपण चिंतन केलं, या ठिकाणी आदरणीय भागवताचार्य म्हणून भागवताचं चिंतन सांगतो. बघा, आदरणीय भागवताचार्य सागर महाराज भगवान परमात्म्याच्या जीवनामध्ये, भगवान परमात्मा मथुरेला गेल्यानंतर भगवान परमात्म्याचं पोट दुखायला लागलं. भगवान परमात्म्याचं पोट दुखायला लागलं. आता या नगरीचा राजा आहे, नगरीचा राजा आहे, त्या नगरीच्या राजाचं पोट दुखत आहे. नगरीचा राजा नाही, तो ब्रह्मांडाचा नायक, ब्रह्मांडाचा राजा आहे, त्याचं पोट दुखत आहे. तर अनेक त्या भगवान परमात्म्याच्या जवळपासच्या लोकांनी त्या भगवान परमात्म्याचे पोट बरे करण्यासाठी अनेक नाना तऱ्हेचे वैद्य आणले नाही, अनेक प्रकारचे उपाय करून पाहिजे, पण भगवान परमात्म्याचं पोट दुखायचं काही राहिलं नाही. भगवान परमात्म्याचं पोट दुखायचं काही राहिलं नाही. अनेक प्रकारचे उपाय केल्यानंतर शेवटी भगवान परमात्म्याला सांगावं लागलं की अरे, तुम्ही दुसरे तिसरे उपाय करू नका. माझ्या गोपिका माझं अहोरात्र नामचिंतन करतात ना, माझं भजन अखंड करतात ना, त्यांच्या चरणाची माती मला एकदा खायला द्या, माझं पोट ओसरून जाईल. असं करता करता त्या उद्धवजींनी त्या गोपिकांच्या चरणाची माती आणून भगवान परमात्म्याला दिल्याबरोबर त्या भगवान परमात्म्याची थोडीशी माती आपल्या कपाळाला लावली, आपला देह पवित्र करून घेतला आणि थोडीशी माती आपल्या मुखामध्ये टाकून त्या भगवान परमात्म्यानं ती खाल्ली. माय बाबा, देव इच्छी रज चरणीची माती. बघा, ती माती कोणाची होती? त्या गोपिकांची माती होती. आता त्या गोपिका सामान्य महिला होत्यात का? आता त्या गोपिकांच्या अशी आली गेली गवळणीची. अरे अरे अरे, काय करावं या लोकांना, आजकालच्या गायक लोकांना, तेव्हा ते मोठमोठ्या कवी लोकांना. अहो, राधे ग राधे, सांगा ना तुझे कोणी केली हाल, कानपड आणू का नालाय. अहो, त्या गोपिकांचा अधिकार आपल्याला समजलाय. त्या गोपिकांचा अधिकार कळण्यासाठी आता काय आहे ना, न बोललेलंच बरं. त्या गोपिकांचा आदर, त्या जाण वेदगर्भीच्या श्रुती, त्या भगवान परमात्म्याला जाणणाऱ्या त्या गोपिका होत्या. त्या भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं चिंतन करत होत्या. आता ह्या लोकांनी काय त्या गवळणीचा अपमान, इतकं भयंकर कवित्व त्या आताच्या आपल्याला नवीन पिढीमध्ये घालून दिलेलं आहे. काय ते गवळणी आता वाटतं कसं, आता आपण कसं म्हणतो, आणि खुशाल आपली बहिणी मंडळी ते शेपक गवळणी म्हणतात. शेपक गवळणी म्हटलेली पाहिजे. वारकऱ्यानं पंढरीचा निळा, लावण्याचा पुतळा, असे गवळणी म्हटले पाहिजे. सावळे सुंदर, त्या भगवान परमात्म्याच्या स्वरूपाच्या गवळणी म्हटलं पाहिजे. त्या भगवान परमात्म्याच्या भक्ती असणाऱ्या त्या राधा मातेच्या गवळणी म्हटलं पाहिजे. त्या भगवान परमात्म्याला बुडून वेळ झालेल्या, भगवान परमात्म्याच्या नामात तल्लीन झालेल्या गवळणी, त्या गवळणींचं वर्णन करणाऱ्या गवळणी आपण आपल्या पाठामध्ये म्हटलं पाहिजे आणि त्याच गवळणी आपण पाठामध्ये ठेवलेलं पाहिजे. माझ्या बघा, त्या गवळणी म्हणजे सामान्य गवळणी नव्हत्या, भगवान परमात्म्याचं चिंतन करणाऱ्या गवळणी होत्या. असं सांगितलं जातं, एक गवळण, आता ते गवळणीचं चिंतन सांगायला लागलो तर काल्याचं कीर्तन करतोय असं वाटेल. मी गवळणीचे चिंतन सांगत नाही. दुसरा दाखला तुम्हाला, देव इच्छी रज चरणीची माती, दुसरा दाखला असा ठेवतो. बघा, एकदा काय झालं, जगद्गुरु तुकोबारा भजनाला गेले होते. जगद्गुरु तुकोबारा भजनाला गेल्यानंतर ती जगद्गुरु तुकोबाराची पत्नी आईसाहेब जिजाई आईसाहेब सदैव त्या जगद्गुरु तुकोबाराचे चिंतन करायचे. आता जगद्गुरु तुकोबारा कोणाचं चिंतन करायचे? कोणाचं चिंतन करायचे? देवाचं चिंतन करायचे. पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं चिंतन करायचे. आता बघा, एका ठिकाणी भगवान परमात्मा स्वतः सांगतो, बाबा तीही प्राणापरत मजा आवडती होते, जे भक्त चरित्राचे प्रशंसते. आता भगवान परमात्म्याला कोण आवडतं? जे माझे भक्त माझं नामचिंतन करतात आणि माझ्या भक्तांचे जे नामचिंतन करतात, ती मला प्राणापेक्षाही प्रिय आहे, असं भगवान परमात्म्याचं मत आहे बरं का. आणि भगवान परमात्म्याला ते नक्कीच आवडतात. कारण की संत महात्म्यांच्या नामानं लवकरच देव प्रसन्न होतो, अशी आपल्याला इतिहासामध्ये, असे संत वाङ्मयामध्ये आपल्याला दाखले पाहायला मिळतात. बघा, जगद्गुरु तुकोबारा भंडारा डोंगरानंतर कुठेतरी भामचंद्रावरती, कुठेतरी घोरड्यावरती
त्या डोंगरावरती गेल्यानंतर भजन करायचे. पण आईसाहेब जिजाईला ते माहीत नसायचं नेमकं महाराज कोणत्या डोंगरावर गेले. आता महाराजांना काय घेतला विना सकाळी सकाळी चालले बाईला राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचे. पण भगवान परमात्म्याचं नामचिंतन करणारे जगद्गुरु तुकोबार निघून जायचे. पण घरी स्वयंपाक करणारे जिजाई आईसाहेब स्वयंपाक करत असताना बाई महाराज कोणत्या डोंगरावर गेला असतील ते काय आपल्या बाया नव्हतं मियाला गेला आपल्या नव्हत्या. त्या जगद्गुरु तुकोबाराची पत्नी होती आईसाहेब जिजाई होत्या. आणि मग त्या आईसाहेब जिजाईने ते भाकरीचं टोपलं घ्यावं आणि त्या एका रस्त्याला कान लावा आणि त्या रस्त्यानं सांगावं जगद्गुरु तुकोबार या रस्त्याने गेले. आणि मग त्या रस्त्यानं आईसाहेबांनी चालत चालत जावं. चालत एकदा असाच प्रसंग घडला. आईसाहेब जिजाई जात असताना भयंकर चैत्र महिन्यातलं ऊन भयंकर असं ऊन पडलेलं असताना अनवाणी पायानं आईसाहेब जिजाई जगद्गुरु तुकोबारांची शुगर घेऊन चालल्या असताना एक वेळेला काय झालं भगवान परमात्म्याने एक लीला करण्याचं ठरवलं. एक मायावी पद्धतीचे एक काटा आईसाहेब जिजाईच्या पायात टोचल्यानंतर आईसाहेब जिजाईंना झांज येऊन पडला, चक्कर येऊन खाली पडलं, मूर्छित अवस्थेत पडला. त्या ठिकाणी भगवान परमात्मा एक गोराख्याचं रूप घेऊन त्या ठिकाणी हजर झाल्यानंतर आईसाहेबांना पाणी पाजल्यानंतर आईसाहेबांना उठलं. आईसाहेब उठा, काय झालंय तुम्हाला, उठा. आईसाहेब उठा. आईसाहेब उठल्यानंतर त्या आईसाहेबांनी त्या मुलाला विचारलं कोण रे बाळा तू. सांगितलं इथं कसा आला. तर त्या बाळाने सांगितलं की आई मी इथं गुरं चारण्याचं काम करतोय, बालगोराखी म्हणून मला ओळखलं जातं. तर मला तुम्ही असं दिसलात म्हणून मी तुम्हाला पाणी दिलं. काय झालं नेमकं. तेव्हा आईनं सांगितलं की बाबा माझ्या पायात काटा घुसलेला आहे. बघा देव एक चिरद चरणीची माती. त्या भगवान परमात्म्याला आईसाहेबाच्या रजकणांची अपेक्षा होती. काटा भरल्यानंतर त्या गुराख्यानं सांगितलं कुठे दाखव मला. अरे गप रे तू लहान आहे, तुला काय कळतं, गबेस तू माझ्या पायाला हात नको लावू, खूप दुखतोय तो पाय. अगं आई थांब, अनेकांचे काटे मीच काढलेले. ते एवढं पोरगं म्हणतं अनेकांचे काटा काढण्याचं काम देवाला जेवढं जमतं ना तेवढं आतापर्यंत कोणालाच जमले नाही. विठ्ठल आईसाहेबाच्या पायातला काटा काढण्यासाठी आईला विनंती केली आणि आईनं सुद्धा तो पाय त्या लेकराच्या हातात दिल्यानंतर त्या लेकराने असा हातात घेतला. आता काटा थोडासा वर होतो बरं का, आता वर होता तो वरच्यावर काढून घ्यायचा. पण त्याला देव इच्छिराचं चरणीची त्याला चरणाची माहिती द्यायची. आता वरच्यावर जर काटा काढला असता तर ते मग ती काटा काढण्याची एक पद्धती राहते. तो काटा असा तो पाय असा घेतला पाहिजे, तो आपल्या गोट्यावर टेकवला पाहिजे, नंतर तो तोंडाचा जसं तुका त्याला लावला पाहिजे बरं का. परत दिसल्यानंतर परत ती जुनी पद्धत होती. आता पायाला ते किळसवानं वाटतं किंवा माणसानं सुद्धा ते किळसवानं वाटतं, पण ते एक प्रेमाचा भाग येतो. भगवान परमात्म्याचं प्रेम भक्तांवरती असतं हे मला तुम्हाला सांगायचं. देव इच्छिरद चरणीची माती. बघा आईसाहेबाचा काटा काढण्यासाठी वर असणारा काटा भगवान परमात्म्याने आणखच आतमध्ये ओढला. आई जिजाईने परत असं तळपायातल्या आग मस्तकात गेल्यानंतर अरे 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 काय केलं तू चांडाळा, तू चांगलं काम केलं नाही, तू काटा काढू नको, तुला काटा काढणं जमणार नाही. अगं आई थांब, अनेकांचे काटे मीच काढले, तू थांब, मी तुझ्या पायातला काटा काढतो. आता भगवान परमात्मा आहे तो, भगवान परमात्म्याने अनेकांच्या पायातले काटे काढले किंवा अनेकांचा काटा भगवान परमात्म्यानेच काढला. आईसाहेबांचा काटा काढणं त्याला अशक्य नव्हतं, अशक्यच होतं. म्हणून भगवान परमात्मा त्या आईसाहेबाच्या पायातला काटा काढण्यासाठी प्रयत्न करतोय. त्या आपल्या मुखातला थुंका लावल्यानंतर तो ती जागा साफ केल्यानंतर तो काटा दिसेना असं झाला. आता दिसू लागला, पण कसा काढावा, जवळ तर काही हत्यार नाही, काटा काढण्यासाठी चिमटा लागतो, तो चिमटा नाही. म्हणून भगवान परमात्म्याने आपल्या दातानं त्या आईसाहेबाच्या पायातला काटा काढला आणि त्या दातानं त्या आईसाहेबाच्या रजकानाची जी धूळ आहे, आपल्या पायाला लागलेली धूळ आहे, ती आपल्या मुखामध्ये धारण केली. देव चिरद चरणीची माती धावत चालती मागे मागे. तो भगवान परमात्मा भक्तांच्या चरणाची रजकणाची अपेक्षा करतो. तो भगवान परमात्मा भक्तांच्या रजकणाची अपेक्षा करतो. गोकुळातलं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं. आता पुराणात जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनचरित्रात मी तुम्हाला उदाहरण सांगितलं. अशा अनेक उदाहरणं तुम्हाला पुराणामध्ये पाहायला मिळतील. पण अनेक उदाहरणं जर मी तुम्हाला पुराणातले सांगायला गेलो तर आपला टाईम आता जवळजवळ संपलेलाच आहे. अवघ्या थोड्या वेळेत मी तुम्हाला भगवान परमात्म्याचं थोडंसं चिंतन सांगून सेवा आटोपती घेणार आहे. बघा, देव चिरद चरणीची माती धावत चालत मागे मागे, धावे चाले मागे मागे. मला वाटतं एक काल्याच्या प्रकरणामध्ये केला गाड्याने बोबाट, धाले मग पोट, केला गाड्याने बोबाट,
हवे चाले मागे मागे. तू भगवान परमात्मा त्या गोपाळांच्या मागे मागे चालत. चालणारे बोबड्या चोरी करायला, चालणारे वाकड्या गाई चारायला, असं तू भगवान परमात्मा त्यांच्या मागे मागे येऊन राहायचं. म्हणजे ब्रह्मांडाचा नायक असणारा भगवान परमात्मा त्या गोपिकांच्या मागे मागे चालायचा. कुठेतरी त्या गोपिका पाणी आणायला गेल्यानंतर तू भगवान परमात्मा वेळी वाजत त्यांच्या मागे मागे जायचा. कुठेतरी माऊली महावैष्णव ज्ञानोबर आहे मधुकडे गेल्यानंतर तो भगवान परमात्मा त्यांच्या मागे पुढे उभा राहे समाळीत आली आला देव इच्छिरत चरणीची माती हवत चालती मागे मागे. आणि काय होतं माहिती का, ते भगवान परमात्मा ज्याची भक्त त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करतात. ती भक्त भगवान परमात्म्याचे चिंतन करत असताना काय होतं माहिती का, ती भक्त म्हणजे देव स्वरूप होऊन जातं. देवाचं स्वरूप त्यांना प्राप्त होतं. वैकुंठ भुवनी घर केले किंवा चतुर्भुजन होऊन केले. या न्यायाप्रमाणे जगद्गुरु श्रीमंत तुकोबाराय महाराज सुद्धा सांगतात की बाबा भक्त आणि देव यांच्या दोघांमध्ये जर भजन व्हायला लागलं, भक्ताचं आणि देवाचं जर भजन चिंतन व्हायला लागलं तर भक्त आणि देव यांच्यात भेदच राहत नाही. अभंगाचं चौथं चरण. काय भगवान परमात्म्याचं अहोरात्र भजन करणारे ती भक्त मंडळी आणि त्यांच्यातून भगवान परमात्मा काय आता काय त्यांच्यामध्ये भेद राहिलाच नाही. त्यांच्यामध्ये साम्य दशा प्राप्त झालेले आहे. त्यांच्यामध्ये भगवान परमात्मा देवते संत निमित्त त्या प्रतिमा. भगवान परमात्मा आणि भक्त यामध्ये काही प्रकारचं कुठल्याही प्रकारचा भेद राहिला नाही. नोहिणे भगवान परमात्मा म्हणजे संत आणि संत म्हणजेच भगवान परमात्मा. या अशी दोघांची सांगड झालेली आहे माय. अशी दोघांची सांगड झाली. बघा ज्या संत महात्म्यांच्या मुखामध्ये ज्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन आहे, ज्यांच्या कंठामध्ये कंठी धरीला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश, ज्यांच्या कंठामध्ये भगवान परमात्मा आहे त्यांचा प्रकाश अवघ्या सृष्टीमध्ये पसरत असतो, असा अर्थ या प्रमाणामधून आपल्याला सांगता येईल. बघा काय त्या वर्णे वेगळे अनेक वैकुंठ नायक जायकांची. जो वैकुंठाचा मालक आहे, या ब्रह्मांडाचा धनी आहे. चाली हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलवित हरिविन, तो हरी असणारा देखवी ऐकवी एक नारायण. सगळ्याच म्हणजे या पृथ्वीवरती ज्याची सत्ता आहे, सत्ताधीश असणाऱ्या भगवान परमात्मा ज्यांच्या कंठामध्ये आहे, जे संत महात्मे त्या भगवान परमात्म्याच्या नामाचं नामचिंतन करतात, त्या भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन करतात, अशा संत महात्म्यांच्या जीवनात एवढा बदल होतो. तेच नामचिंतन जर आपणही केलं तर आपल्याही जीवनाचं नक्कीच सोनं होणार आहे. माहिती आपल्याही जीवनाचं सोनं होणार आहे. बघा वैकुंठ नायक जायकंठी काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायका जायकंठी. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. त्या अच्युताला आपण सर्व काळ नाही वधू शकलो तरी चालत, पण किमान कीर्तनामध्ये 5 मिनिटं जर वधू शकलो ना तरी सुद्धा आपल्या जीवनाची पूर्तता झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या पंढरेश पांडुरंग परमात्म्याचं मोठ्या प्रमाणे एकदा भजन करूया आणि आपल्या एक उर्वरित चरणाचा भावार्थ सांगून सेवा आटोपते घेऊया. विठोबार
हे पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने करतील दोषी जळतील राशी पातकांचा देव येचे राजा चरणेची माझे धावत चालती मागे मागे धावत चालती मागे मागे तयाच्या चिंतने करतील दोषी जळतील राशी पातकांच्या काय त्या उरले वेगळे अनेका वैकुंठा नायका जयकंठी ज्यांच्या मुखामध्ये भगवान परमात्मा आहे त्या भगवान परमात्म्यामध्ये आणि त्या सर्व भक्तांमध्ये काही फरक राहिलाच नाही. भक्त आणि देव तेथे एक झाले नाही. पुढे जगद्गुरु तुकोबराय सांगतात तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओग नाम त्रिविनेचा. ज्या ठिकाणी भगवान परमात्मा आणि भक्त एकत्रित येतात त्या ठिकाणी एक ओघ निर्माण होतो म्हणजे नामचिंतनाचा ओघ. आणि तो नामचिंतन जे नामचिंतन त्या ओघातून प्राप्त होतं मायबा त्या देवभक्ताच्या संगमातून जो ओघ निर्माण होतो त्याला त्रिवेणी संगम असं म्हटलं जातं. आणि त्या त्रिवेणी संगमामध्ये अनेक जडजीव तुमच्यासारख्या अज्ञानी अभक्त पापी अभक्त अशा असलेले लोक त्या संगमामध्ये जातात आणि त्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाच्या रंगामध्ये धावून निघतात आणि त्यांच्याही जीवनाला कृतार्थता प्राप्त होते मायबाप. आता बघा अजमेळाचं उदाहरण घ्या. सगळी उदाहरणं तुमच्या पुढे मी मांडणार नाही कारण की वेळ संपलेली वेळ. आता एक 5 मिनिटात मी जिकडे तिकडे करणार. तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. या ठिकाणी एक वेगळी गंगा निर्माण होते त्याचं नाम नामचिंतन. त्या नामचिंतनाच्या दोऱ्यावर तयाच्या चिंतने करतील दोषी जळतील राशी पातकांच्या. आता बघा अभंगाचा धावता भावाचा तुमच्या पुढे मांडलेला आहे. फक्त अभंगाचं सूत्र मी तुमच्या पुढे ठेवतो. बघा पवित्र तो देह कोणाचा जो वदे अच्युत सर्व काळ. जो वदे अच्युत सर्व काळ त्याचा देह पवित्र. जो वदे अच्युत सर्व काळ त्याचं चिंतन केल्यानंतर काय होतं जळतील राशी पातकांच्या. पण कधी जो वदे अच्युत सर्व काळ त्याच्या चिंतनानं जो वदे अच्युत सर्व काळ त्याचा काय फायदा होतो तर देव इच्छिरज चरणेची माती धावत चालती मागे मागे. जो वदे अच्युत सर्व काळ त्याचा परिणाम काय होतो काय त्या उरले वेगळे आणि का. जो वदे अच्युत सर्व काळ त्याचा परिणाम भगवान परमात्मा आणि भक्त एक होऊन जातो. जो वदे अच्युत सर्व काळ तेथे ओघ नाम त्रिवेणीचा आणि त्यांना जगाचं कल्याण होतं मायबाप. असे संत महात्मे असतात. ही सगळं वर्णन ही सगळं जे चिंतन जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं ही संत महात्म्याविषयी सांगितलं आहे. म्हणून आजचं जे वर्णन केलेलं आहे ते कदाचित बऱ्याच अंशी आदरणीय गुरुजींना लागू पडतं. जो वदे अच्युत सर्व काळ ते ब्राह्मण होते त्रिकाल संध्याचे करायचे ब्रह्मकर्म जे असायचं त्यांचं ते ब्रह्मकर्म करायचं म्हणल्यावर त्यांच्या मुखातून वेदवाणी निघायची. भगवान परमात्म्याचे शब्द भगवान परमात्म्याची वाणी त्यांच्या मुखातून मुख्य अमृताची वाणी. देहदेवाचे कारणे देहदेवाचे कारण याचं कारण असं आहे कारण की गुरुजींचं एवढं वय झाल्यानंतर सुद्धा गुरुजी या ठिकाणी कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे असायचे आणि त्यांच्यातल्या लहानातल्या लहान कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये सुद्धा जगद्गुरु आपले आदरणीय गुरुजी या ठिकाणी टाळ घेऊन उभे असायचे. म्हणजे देहदेवाचे कारणे तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. म्हणून मायबाप अशा संत महात्म्यांची स्तुतीच करावी अशा संत महात्म्यांचं वर्णनच करावं त्यांची निंदा करू नये. अशा अर्थाचा अभंग मी आज तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. काही गोष्टी मला आवर्जून सांगाव्या वाटतात. वारकरी संप्रदाय हा एक आगळा वेगळा संप्रदाय नाही. संप्रदायामध्ये आपल्या पदवी वैसवी काय प्रमाण कृपा कटाक्ष निहाळी आपल्या पदी बैसली. बघा आपल्या पदावरती बसवणारे संत महात्मे असतात. ही संत महात्मे मंडळी फक्त वारकरी संप्रदायातच पाहायला मिळतात राजकारणामध्ये नाही. ऐका माहिती आवर्जून सांगावं लागतं. ही ज्येष्ठ शिष्ट मंडळी या माईकवरती आदरणीय आप्पा उभे असायचे. या माईकवरती सर्व जण याची साक्षी झाले. या माईकवरती आदरणीय आप्पा उभे असायचे. पण आप्पांचा मोठेपणा आप्पांचा मोठेपणा काय लागली आकाशावरती साखर ह्या लोकांकडून माईक सुपूर्द करून दिली. हा म्हणजे ही भिन्नता ही समानता फक्त वारकरी संप्रदायातच पाहायला मिळते. ही संप्रदायातली खूप मोठी श्रीमंती मायबाप.
बघा, नाही तर बाकीच्या क्षेत्रामध्ये आपण जर पाहायला गेलं, बाकीच्या क्षेत्रामध्ये आपण जर पाहायला गेलं तर जुने लोक आपली जागा सोडत नाही आणि नवीन माणसं ऐकत नाही. याचे सर्वजण आपण व्यवहारामध्ये पाहतो माहिती. जुनी अरे घरातलं 90 वर्षाचं म्हातारं चाव्या त्याच्या कमरा लावून येतो. घरातलं अवे गावचं कारभार आहे, हा परमार्थाचा कारभार आहे. यासाठी श्रीमंती म्हणजे संत वाङ्मयाची श्रीमंती, ज्यांच्या नामचिंतनानं ज्यांचा देह पवित्र झाला नाही, हे अशीच मंडळी करू शकतात. या माईकवरती या ठिकाणी असणारे आमचे काका उभे असायचे, तो माईक आज आमच्या पैसे देतात. म्हणजे मला द्यावे तितके धन्यवाद या लोकांना. थोडे काय जुन्या माणसाने काळाच्या ओघात समजून घेतलं पाहिजे, आता आपण थांबलं पाहिजे, नवीन लोकांना प्राधान्य दिलं पाहिजे. आवर्जून यांना द्यावे तितके धन्यवाद थोडेच मानावे लागतात. नाही तर काय, या पदावरती मोठी लोक बसून गेले, ते काय आमची माऊली बसतात, आमची समाजाला बसतात. म्हणजे आम्ही त्या पात्रतेचे कदाचित नाहीच असंच आमचं मत आहे. पण तुमच्या संगतीत राहून तुमच्या लहरीचा परिणाम आज तुम्ही आपुल्या पदी बैसवली, कृपा कटाक्षाने आहे. नक्कीच तुमच्या आशीर्वादानं आम्हाला हा अधिकार प्राप्त झाला. या गादीवरती गुरुजी असायचे, एवढे आम्ही या पोरांसारखे असायचो आणि आम्ही सुद्धा टाळ घेऊन या ठिकाणी उभे असायचो. आणि गुरुजी या ठिकाणी कीर्तन करायचे. आता गुरुजींचे अनेक अभंग मी ऐकले, पण अक्षय तुडा हाती आला, अंकन मोती नाकाला, हा अभंग माझ्या नित्य स्मरणात राहणारा जे गुरुजींचा अभंग आहे. याच मला वाटतं सावता मंदिरावरती त्यांचं मी अभंगावरती कीर्तन ऐकलं होतं. अतिशय मोलाचं मार्गदर्शन आदरणीय गुरुजींनी या ठिकाणी केलेलं होतं. या गादीवरती आपुल्या पदी बैसवली याची पावती म्हणजे आज हे प्रसंग नाही तर कोणी कोणाचं पद कोणाला देत नाही माहिती. सर तुम्ही नाही तर एखाद्या 50 वर्ष राजकारणामध्ये घातलेल्या एखाद्या राजकारणी महापुरुषाकडे जातो, एखाद्या राजकारणी पुरुषाकडे जातो. आज त्यांना म्हणा, बाबा तुम्ही आता थकले, आता तुम्ही कधी तुमच्या पोराला उभं करू नका. एक कार्यकर्ता आहे पलीकडचं गल्लीला चांगला कार्यकर्ता आहे, त्याला तुम्ही उभं करा, तुमच्या पक्षाचं चांगलं नाव करेल. तो म्हणतो पक्ष गेला खड्ड्यात, माझी परंपरा चालू झाली पाहिजे. म्हणजे ही श्रीमंती फक्त वारकरी संप्रदायातच पाहायला मिळते, आपल्या पदे बैसवली. म्हणून ह्या लोकांना द्यावे तितके धन्यवाद. थोडे पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ, तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. आपल्या अंतःकरणाला शुचिरभूत अवस्था प्राप्त करून द्यायची असेल तर तयाच्या चिंतनेत तरतील दोषी जळतील राशी पातकांचे. जो वद्या अच्युत सर्व काळ, अशा संत महात्म्यांचं नामचिंतन आपणही केलं पाहिजे असं मी तुम्हाला सांगून जाईल. ज्या संत महात्म्याच्या नामचिंतनानं आपल्या जीवनाला उत्तरता प्राप्त होते, अशा संत महात्म्यांचं आपणही मोठ्या प्रेमानं भजन करावं. म्हणून त्या संत महात्म्यांचं मोठ्या प्रेमानं एकदा भजन करा आणि सेवा या ठिकाणी समर्पित करतो. हरी रे ज्ञानेश्वर. माझ्या आवडतीचं भजन आहे. सर्वांनी मागच्या वेळेला मोठ्या प्रेमाने केलं होतं, यावेळेला सुद्धा मोठ्या प्रेमाने करावं अशी सदिच्छा हा म्हणतो की भजन म्हणून सर्वांनी टाळी वाजवा आणि भजन म्हणा. निवृत्ती राया गोपाल
आपल्याही जीवनाला कृतार्थता प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांचे कळत नकळत आपल्याहून घडलेली पाप निश्चितच गेल्या असतील. आणि कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये लोक रिकामट लस कोरोना त्याचं चिंतन कशाला करतात. तुका म्हणे पापे आता येते रोगाच्या रूपी बरोबर, पण मग त्याच्यावर औषध सुद्धा सांगितलं ना संत महात्म्याने. हां, ते संत महात्म्यांचं नामचिंतन करा, पापाची निवृत्ती होऊन जाईल. म्हणून जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर या न्यायाप्रमाणे संत महात्म्याच्या नामचिंतन नक्कीच आपल्या जीवनाला कृतार्थता प्राप्त होणार आहे. ते संत महात्म्यांचं नामचिंतन आपण अहोरात्र केलं पाहिजे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ या भागावरती तोडकं मोडकं बोलण्याचा मी प्रयत्न केला. न्यूनते कुडते अधिकते सरते करून घ्यावे तुमचे विनवित असेल. तुमचं लेकरू समजून तुमचं तुम्ही गोड करून घ्या. बघा, जे बरोबर असेल ते संत महात्म्यांच मी तुमच्या पुढे मांडलेलं आहे, कारण त्यांची वाणी पवित्र आहे आणि त्यांच्या पवित्र वाणीतून निघालेलं लिखित झालेलं तेच तुमच्या पुढे मांडलेलं आहे. आणि जे काही चुकीचं असेल, जे तुमच्या मनाला पटलं नसेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजा, आज्ञाने बा बोलला असेल असं मला परत करून द्या. या न्यायाप्रमाणे या ठिकाणी अनेक दिग्गज मंडळी या ठिकाणी सेवेसाठी उपस्थित आहेत. सर्वांचे मनस्वी आभार. ज्या गुरुजींच्या मासिक श्राद्धानिमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण जमलो त्या गुरुजींसाठी भगवान परमात्म्याकडे एकच मागणं मागायचे. हे भगवान परमात्मा पंढरेश पांडुरंग परमात्म्या, तू ज्या आनंदामध्ये राहतो त्या आनंदाची लहर आमच्याही गुरुंच्या जीवनामध्ये येऊ दे आणि ते आमचंही जीवन तुझ्या सर्व सुजलाम सुफलाम होऊ दे अशी प्रार्थना करतो आणि आपल्या सेवेला पूर्ण देतो. विठ्ठल आमचं मार्ग चाल म्हणायचे. या माहिती तुका म्हणे
मकान तोड़ो मंदिर तोड़ो लेकिन किसी का दिल मत तोड़ो मकान बांध सकते मंदिर बांध सकते लेकिन दिल सत्य के बाद जोड़ नहीं सकते दिल राशि बात गांजा दिल राशि